तळकोकणातील आगळा वेगळा शिमगोत्सव, ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचं पूजन. कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी, परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. शिमगोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक आगळी वेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव होय. सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं. होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे. कोकणात इतर मंदिरात दगडी पाषाण असतं, मात्र सांगेली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण बनवलं जाते. सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजनाथ म्हणून दैवत मानलं जातं. गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं, त्यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. खूप प्रसन्न आणि छान वाटलं. खरं तर केवळ सिंधुदुर्ग नाही, कोकण नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अनोखी होळीची प्रथा या गिरोबाच्या निमित्ताने आहे, या सांगेली गावामध्ये आहे. गेले अनेक दिवस या सगळ्या प्रथेचा किंवा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा होती. आज आमचे मित्र रवी मडगावकर असतील, पंढरनाथ राहुळ असतील, सरपंच लहू बिंगार यांनी सगळेच मानकरी कवित्री सगळी मानकरी मंडळीच्या समवेत आज दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं. खरं तर ज्या ठिकाणाहून हे पवित्र गिरोबाचं जे हे आहे ते घेऊन येतात, त्या ठिकाणी पण एक मोठा उत्सव, मोठा जल्लोष सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली आणि आज मंदिरात येऊन नमस्कार केला, नतमस्तक झालो. ही एक अनोखी प्रथा संपूर्ण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि यामुळे संपूर्ण गाव एकत्र असा बांधलेला आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावकरी जे असतील ते श्रद्धेने या ठिकाणी येतात. मला वाटतं खरं तर आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारच्या एक वेगळ्या प्रथा आणि परंपरा या संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माने निर्माण करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण गाव असेल तो एकीकडे जातो. या गावामध्ये एकीने उत्सव साजरा होतो. एकूणही खूप बरं वाटलं की या गावामध्ये जे काय निर्णय असतील किंवा जे काही तंटे बखेडे असतील, या सगळ्याचा निर्णय या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी निकाली लागतो. खरं तर आजच्या काळामध्ये अशाच प्रकारची गरज आहे की गावामध्ये देवाच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत, तरच सगळे माणूस सुखी होतील, समृद्ध होतील आणि चांगल्या पद्धतीने होतील. मी आज या यात्रोत्सवाच्या निमित्ताने, या होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्याच गावकऱ्यांना, या पंचक्रोशीतील सगळ्यांना, त्यासोबत येणाऱ्या सगळ्या पाहुणे मंडळींना शुभेच्छा देतो. पुढच्या काळामध्ये सगळ्या होळीचे सण सगळे निर्विघ्न पार पडू दे आणि सगळी लोक सुखानंदामध्ये राहू दे, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. गावची जो शिगमा आहे म्हणजे होळी आहे, होळी जवळजवळ आम्ही महाशिवरात्रीपासून आमच्या सांगेली गावाचा शिगमा सुरू होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही जे फणसाचं जे झाड आहे ते आम्ही हे तयार करून पसंत केले जातं. तिथून ते आजपर्यंत आमचा ज्या दिवशी आज म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानकरी येऊन येते. इथे सर्व मानकरी मंदिरमध्ये येऊन श्वास वगैरे काढला. श्वास निघतो वाजत वगैरे त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही. त्या ठिकाणी श्वास लावली जाते. त्या ठिकाणी पुन्हा ते झाड तिथं तोडून नंतर शेड काम करून जे सुतार वगैरे ते शिवलिंगचे खांबामध्ये ते हे रूपांतर करतात. त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावरून आहे ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावरून उचलल्यानंतर एक आमचं पर्टिक्युलर एक जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही उतरणार. ते म्हणजे जमिनीला लावलं जातं. ते पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो. मंदिरमधून जो जुना देव आहे ते दोघांची पुन्हा भेट होते. जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या याने येणार आणि जुना हा पुढच्याच याने. त्याच्यानंतर जुन्याचं पर्टिक्युलर जागा आहे तिथं आम्ही ठेवतो. असा आमचा पंचक्रोशी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा हा सांगेली गावचा शिगमा होळी उत्सव आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।